शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड सुरू झाली की तुमची झोप उडते का? एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत झिरो होऊन जाते की काय? आपले सगळे पैसे बुडतील का असे विचार मनात येतात. पण आपण आपला कामधंदा सोडून तासनतास स्क्रीन समोर बसणार असू तर कसं जमायचं? मित्रांनो, जसं गाडीला अपघात टाळण्यासाठी ब्रेक्स आणि एअरबॅग्स असतात, तसंच शेअर मार्केटमध्ये तुमचे पैसे वाचवण्यासाठी काही खास टूल्स आहेत का? तर ते नक्कीच आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेऊया. नमस्कार, मी रोहित कापडी, बाय राईट मराठी चॅनलमध्ये तुम्हाला स्टॉक इन्व्हेस्टमेंटचे काही बेसिक सांगायला आलो आहे. तुम्हाला जरी वाटत असेल की हा विषय तुमच्या परिचयाचा आहे, तरी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अशी काहीतरी अधिकची माहिती मिळेल जी तुम्हाला आधी नक्कीच माहीत नव्हती. आपला लॉस थांबवायला जी दोन टूल्स प्रामुख्याने मदत करतात ती म्हणजे स्टॉप लॉस आणि सर्किट्स. स्टॉप लॉस म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या किमतीपेक्षा जास्त तोटा मी सोसू शकत नाही अशी एक किंमत आधी ठरवून ठेवणे. जर शेअर त्या किमतीच्या खाली गेला तर सिस्टम ऑटोमॅटिक तुमचे शेअर विकून टाकते आणि तुमचा तोटा हा मर्यादित राहतो. उदाहरण म्हणजे समजा तुम्ही 100 रुपयानं एक शेअर घेतला आणि तो 90 रुपयाच्या खाली जाऊ नये असे तुम्हाला वाटतंय. अशा वेळी तुम्ही 90 रुपयावरती स्टॉप लॉस लावू शकता. शेअरची किंमत कधीही 90ला पोहोचली तर तुमचे शेअर्स विकले जातात आणि तुम्ही मोठ्या नुकसानापासून वाचता. दुसरा मार्ग म्हणजे मार्केट सर्किट्स. शेअर मार्केटमध्ये प्रत्येक स्टॉकला त्या दिवसासाठी एक अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट असते. शेअरची किंमत तिथे पोहोचली की त्या स्टॉकचे ट्रेडिंग त्यापुरते बंद केले जाते, जेणेकरून गुंतवणूकदारांचे नुकसान मर्यादित राहावे. पण लक्षात घ्या, सर्किटमुळे लॉस लिमिट होतो, तसाच तुमचा नफा सुद्धा मर्यादित होतो. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की लोअर सर्किटमुळे तोटा थांबेल हे समजलं, पण अप्पर सर्किट कशाला? नफा हवा तेवढा वाढू दे. पण तसं नाहीये. काही लोक शॉर्ट सेलिंग करतात. कदाचित तांत्रिक भाषेत समजायला कठीण जात असेल तर मी तुम्हाला एका सोप्या उदाहरणाने सांगतो. समजा आज सकाळी मार्केट सुरू होताच एकाने 100 रुपयाचा शेअर विकला, जो त्याच्याकडे प्रत्यक्ष नव्हताच. त्याने असा विचार केला की दुपारपर्यंत या शेअरची किंमत पडेल आणि मग मी तो स्वस्त किमतीत विकत घेऊन आपला सौदा पूर्ण करेल. अशा या परिस्थितीत जर शेअरची किंमत 100 रुपयाच्या खाली आली तरच त्याला फायदा होईल. परंतु समजा हा शेअर 100 रुपयांच्या वर जायला लागला तर त्याला अधिक पैसे देऊन तो खरेदी करावा लागेल आणि स्वतःचे नुकसान करून घ्यावे लागेल. याच कारणाने मार्केटमध्ये अप्पर सर्किट ठेवले जाते. अशा या निगेटिव्ह ट्रेड करणाऱ्या किंवा शॉर्ट सेलिंग करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा एका प्रकारचे प्रोटेक्शन तयार होते आणि त्यांचे नुकसान एका मर्यादेबाहेर जात नाही. आता हे सगळं अधिक स्पष्टपणे जाणून घेण्यासाठी आपण एका खऱ्या उदाहरणाकडे वळूया. समजा रिलायन्स या शेअरचा सध्याचा भाव 1403 रुपये 40 पैसे आहे. तुम्ही खाली लक्ष दिले तर तुम्हाला दोन किमती दिसतील. एक म्हणजे लोअर सर्किट जे 1283 रुपये 55 पैसे आहे आणि दुसरं म्हणजे अप्पर सर्किट जे 1568 रुपये 75 पैसेवरती आहे. याचा अर्थ आजच्या दिवसात रिलायन्सचा शेअर या दोन किमतींच्या बाहेर जाऊ शकत नाही. आता समजा हा शेअर 1400 रुपयांना तुम्ही विकत घेतला आहे. तुम्हाला भीती वाटते की किंमत खूप खाली पडली तर मोठे नुकसान होईल, म्हणून तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा आहे. जेव्हा तुम्ही स्टॉप लॉस ऑर्डर लावता तेव्हा तिथे दोन महत्त्वाच्या किमती भराव्या लागतात. एक म्हणजे ट्रिगर प्राइस. इथे आपण 1380 ही किंमत टाकूया. याचा अर्थ जेव्हा शेअर पडता पडता 1380ला येईल तेव्हा तुमची ऑर्डर सिस्टममध्ये ॲक्टिव्ह होईल. आणि दुसरं म्हणजे लिमिट प्राईस. ही किंमत आपण 1375 अशी ठेवूया. याचा फायदा असा की 1385 ते 1375च्या दरम्यान तुमचा शेअर आपोआप विकला जाईल. यामुळे शेअर कितीही खाली गेला तरी तुमचं नुकसान प्रति शेअर 20 ते 25 रुपयांच्या पुढे जाणार नाही. स्टॉप लॉस आणि सर्किट तुम्हाला समजले असतील, पण आता पाहूया याचा वापर कसा आणि कधी करायचा. स्टॉप लॉस हा सर्वस्वी तुमचा वैयक्तिक निर्णय असतो. जेव्हा तुम्हाला वाटतं की एखादा स्टॉक ठराविक किमतीच्या खाली जाणार नाही आणि तरीही तो खाली जात असेल तर याचा अर्थ तुमच्या अभ्यासात काहीतरी चूक झाली आहे किंवा परिस्थिती बदलली आहे. अशा वेळी स्टॉप लॉस तुम्हाला मोठ्या संकटापासून वाचवतो. साधारणपणे लोक शेअर्सच्या सपोर्ट किंवा रेजिस्टन्स लेवलला स्टॉप लॉस सेट करतात. हा एक तांत्रिक अभ्यासाचा विषय आहे जो आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सविस्तर शिकू. ज्या स्टॉकमध्ये काही ऑपरेटर्स किंवा मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करतात किंवा ज्या शेअर्समध्ये लिक्विडिटी कमी असते तिथे सर्किटची मर्यादा 5% सारखी कमी असते. मात्र मोठ्या नामांकित कंपन्या किंवा जे फ्युचर अँड ऑप्शनमध्ये ट्रेड होतात तिथे ही मर्यादा 10 ते 20% पर्यंत असू शकते. मार्केटमध्ये जेव्हा एखादी खूप चांगली बातमी येते तेव्हा सगळे खरेदी करायला धावतात
पण कोणीही विकायला तयार नसते. यामुळे डिमांड आणि सप्लायमध्ये मोठे अंतर निर्माण होते आणि यामुळेच तात्पुरत्या भावनेपोटी प्राइस ही कुठेही जाऊ शकते. अशा वेळी अप्पर सर्किट ही पळापळ शांत करायला आणि गुंतवणूकदारांच्या नफ्याला प्रोटेक्ट करायला मदत करते. याचप्रमाणे वाईट बातमी आल्यावर सुद्धा लोअर सर्किट गुंतवणूकदारांच्या मनातील भीती आणि उद्रेक शांत करायला मदत करते. या माहितीवरून तुम्हाला समजलेच असेल की गुंतवणुकीत स्टॉप लॉस आणि सर्किट लिमिट्स किती महत्त्वाचे आहेत. पेनी स्टॉक्स किंवा फक्त बातम्यांवर पळणाऱ्या शेअर्सपासून सावध राहणे का गरजेचे आहे हे सुद्धा यावरून स्पष्ट होते. लक्षात ठेवा, सर्किट जरी तुमचे संरक्षण करत असेल तरी लोअर सर्किटमध्ये शेअर अडकला तर तुम्ही तो विकता येत नाही आणि तुमचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे गुंतवणूक करताना या दोन्ही बाजूंचा नक्की विचार करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बाय राईट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.